लोकांचे रिॲक्शन बघण्यासारखे आहेत। जेव्हा गाडी आमची चालते तेव्हा लोकांचे रिॲक्शन भारी असतात। तुम्हाला आता 2-3 रिॲक्शन दाखवतो इथे बघा। रिॲक्शन बघा, रिॲक्शन मामा बघा अजून बघतात वळून वळून। थोडे क्लोज रिॲक्शन दाखवतो ते बघा, तिकडे पण बघतात सगळ्यांचे म्हणजे कंटेंट होतं। बिर्याणी ज्याच्याबद्दल मी सांगत होतो, आम्ही काल आलेलो पण बंद होतं। खानच्याचा आपल्याला बाहेरून हात करतात। सोलापूर सायन्स सेंटरला आपण आलेलो आहोत गाईज। तुम्ही बघू शकतात गाडी इथे पुढे घ्यायला लावतो आपल्याला तो। तर सोलापूर सायन्स सेंटरला आपण इकडे दिसतेली आहे गर्दी। मामा चालू आहे? हा चालू आहे। हा बरं, तिकीट्स तुम्हाला दाखवतो किती आहेत ते। आम्ही आता पोहोचलेलो आहोत। मला सर्व आवडले। हा याने आम्हाला आणलंय ना, काय चांगलं नसेल तर योच मार खाणार आहे। चला, हे पर्टिक्युलर्स आणि रेट आहेत इथे। जनरल विजिटर आणि कन्सेशन फॉर स्टुडंट्सला आहे। एंट्री फीज आहे 30 रुपीज, तारा मंडल आहे 30 रुपीज, 3D शो आहे 10 रुपये एक्स्ट्रा। आम्ही घेणार आहोत तारा मंडल आणि 3D शो। सर्वजण कसे एक्साइटेड दिसत आहेत सायन्स सेंटर बघण्यासाठी। तर सर्व आता सायन्स सेंटरला चाललेत। बघूया कशी धमाल येते सायन्स सेंटरला, काय काय बघायला मिळतंय नवीन नवीन। तर आता आपली गाडी आत घेतलेली आहे। आम्ही अगोदरच आत आलेलो आहोत आणि आता आम्ही करणार आहोत पार्क एन्जॉय। सायन्सचा कमाल बघा, इथे बघा कसं स्ट्रक्चर रेडी आहे आणि इथून असा या ओलातून बघायचा। मग हे ओलातून असं बघितल्यावर तुम्हाला सगळे एकत्र दिसतील। आता याच्यातून पण दिसतील बघा, तुम्हाला दाखवतो मी, प्रयत्न करतो। हा बघितलं गाईज, एक बॅट्समन आणि एक कीपर तिथे आहे। आणि जर हे असं बघितलं तर असं वेगळं वाटतं साईडने, ते ऍक्च्युअल मध्ये आहे असं। हे बघा, लांब कर गाईज। आम्ही आता बारकी पोरं झालोय। आता बघू शकता, एकाला जर हलवलं ना तर दुसरं ऑटोमॅटिक हलायला लागतो। बघा 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 बघा, ये आहे मजा। ए भैया पास, ए नको भाई, ए भाई पडू, ए चक्कर येते, नको 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 भाई, अरे भाई, ए भाई, ये क्या बंडा है भाई। अरे यार मी एकटाच पास फिरतोय। हे लफडा आहे भाई काहीतरी गावात। इथं यांना फिरवला नाना भिकून आणाला। आता मी थांबवत आहे, आता थांबवतो। पंछी बनो उड़ते फिरू मस्त गगन में। तू आई की तू इथं आवाज नाही जात। हॅलो गाईज, सर आलेलो होता मी सायन्स एक्झिबिशन सेंटरला। सायन्स सेंटर आहे, हा टर्बो जेट इथे ठेवलेला आहे आणि इकडे आहे पूर्ण गॅलेक्सी आहे इथे, खूप भारी बनवलेली आहे। इथून एंटर करतो आपण आणि हे असा काहीतरी इथे लुक आहे। सगळ्यात पहिले आपल्याला एंट्री केल्यानंतर हे दिसतंय। श्लोक हे काय आहे? हे काय आहे? इथे लिहिलंय बघ, आळशी नानी। टेक्सटाईल मध्ये घुसतोय, इथे काय आहे ते आता बघायला भेटेल। तर इकडे कपडा कसा बनतो त्याची प्रोसेस पूर्ण तुम्हाला दाखवलेली आहे गाईज। हे बघा, हे कापसाचं झाड आहे, इथे आता वहिनी फोटो काढते। हे कशापासून काय बनवलं जातं हे सगळं इथे आहे। कापूस बघा, सुरुवातीला रॉ कॉटन असं असतो, त्याच्यानंतर हा कॉटन बनतो, त्याच्यानंतर हा बनतो, त्याच्यानंतर फिल्टर होऊन कॉटन वेब बनतं, नंतर असं आणि मग ड्रॉ फ्रॉम बनतं। हे सगळं बनवण्यापासूनची प्रोसेस कापसाची, कापसापासून धागा आणि धाग्यापासून कपडा। तर हे बघा, हे सगळं असं आहे इथे। हा बनला आपला धाग्याची मशीन आणि मशीन नंतर हा बनतो इकडे आपला कपडा फायनल। आणि हे कलरिंग वगैरे साठी कसं आहे इथे डिस्प्ले दिलेला आहे।
हे सगळं बंद आहे. खूप छान आहे आणि खूप उपयुक्त अशी माहिती आहे. हे बघा इथे कुठल्या कुठल्या प्रकारे कापड कसा कसा बनतो, त्याचे धागे. टीव्ही हे बंद आहे. दुरुस्ती देखभाल सुरू असल्यामुळे हे किती वर्ष चालेल काय माहिती. बघा इथे तुम्ही असे कापडापासून रस्सी, पूर्ण नायलॉन सीन आहे. इकडे तुम्हाला वूडचे प्रकार आहेत पूर्ण. याच्यात कलर केलेलं कॉटन, साधे, वाती, जाडे, प्रत्येकाचा कॉटनचा इथे पीस लावलेला आहे. खूप छान केलेलं आहे. मिनिचर इथे त्यांनी उभं केलेलं आहे आणि असं खूप रिअलिस्टिक वाटणारे मिनिचर आहे. तर गाईज कापूस घ्या आणि त्याच्यापासून कपडा बनवा. थँक्यू. तर गाईज बघा, आता आम्ही तुम्हाला इथे कॉटनच्या संदर्भात आम्हाला प्रश्न विचारलेत, ते आम्ही त्याचा आंसर करतोय. विच इज लीडिंग स्टेट ऑफ इंडिया. तो ये हम लोग कर रहे गुजरात. करेक्ट आंसर गाइज. नेक्स्ट कर रहे हम लोग विच कंट्री इज लीडिंग. चायना. चायना. चलो चायना पे क्लिक करते हैं. करेक्ट आहे गाइज. त्याच्यानंतर आलेलं आहे विच कंट्री इज लीडिंग कॉटन टू. थांब. रशिया बांगलादेशमध्ये आहे. आपल्याला बांगलादेश करायचं. करेक्ट आन्सर गाइज. मला माहिती आहे 600 सगळ्यात जास्त. विच इज द लार्जेस्ट कॉटन. नाही, अकोला नाही, बुलढाणा. अकोला. करेक्ट आन्सर गाइज. तर चला, बरोबर आलेले आमचे सगळे आन्सर स्मार्टने दिलेले आहेत आणि मी पण थोडेसे दिलेले आहेत. बाय गाईज. आता आम्ही चालू आहे पुढच्या सेगमेंटसाठी. तर तसेच बघत राहा. वस्त्राबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली असेल तर आता पुढे काय बघूया. हे आहेत आपल्या घरातली 4 आळशी लोक. 5 आळशी लोक. पी नावाची सगळे पी नावाची. ए नावाचं नाही, सगळे पी नावाचे. आळशी नानी कुठे आमची? आळशी नानी. तर आता आम्ही खूप एन्जॉय केलाय आणि आम्ही चाललो आता 3D शो बघण्यासाठी. खूप एक्साइटेड आहेत सगळे. एक्झॅक्टली 3D शो कसा असणार आहे तर बघूया. गाईज आता इथं कॉन्फरन्स मीटिंग आहे. 21 तारखेच्या इलेक्शनसाठी सगळ्या जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींना उचलेन का नाही. आम्ही पहिल्या सीटवर बसलो. फ्रंट सीट. हुशार विद्यार्थी. बॅक टू टर्न. इकडे बघू शकता. आता इकडे हे यांचं दोघांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. मोतीबिंदू चष्मा घातलाय पण ना, एक डोळा लाल एक डोळा निळा असा आहे. दिसत असेल तुम्हाला. बघा, एक डोळा लाल आणि एक निळा. चक्कर आपली दिदी झोपले पाठीवर. चला गाईज, आमचा हा शो बघून झालेला आहे. काय प्रतिक्रिया द्यायची का? चांगलं होतं. पैसे दिले तर आता पैसे दिले तर आता चांगलंच बोलायचं. अजून काय बोललं. चला गाईज, तर आता जाऊन आलो तिथे आणि बरं आहे. छोट्या मुलांसाठी चांगलं आहे. मोठ्यांनी नका येऊ. जावा, छोट्या मुलांना पाठवताना एन्जॉय करू द्या. आता आपण जातोय वरती फन सेंटरला. इथे फन सायन्स आहे गाईस आणि तारामंडळ अजून बाकी आपला बाजूला आहे. तर गाईज इथे बघू शकता. हे जरा फन गेम मध्ये आहे मस्त पैकी. इकडे यायला मजा आलेली आहे बाबा. हे बघा इकडे स्पार्क कसं होतं. शूट करतो ना गाईज. हे काहीतरी वेगळे आहे गाईज. बॉल आणि हे बघा, आपण हात पण टाकू शकतो याच्यातून गाईज. तर परफेक्ट आत जातो आणि एकदम परफेक्ट आहे बघा. ते ऑटोमॅटिक साऊंड जनरेट होतो.
हे बघा किती युनिक आहे. हे काय होतं, सारे ग म प द नि सा सा नि द प म ग. वाव. पण सायन्स मध्ये मजा आलेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी होतं, छान आलं. आता आम्ही चाललो तारामंडल. तारामंडल मध्ये एंटर करतोय. तारामंडलचा पाणी मध्ये लाईन आहे, तिथे पाईप आहे, पाईप नाही हो, त्याच्यामध्ये पाईप आहे. हे काय रे, दृश्य देखभाल वर्किंग नाही तो. डेप्थ नाही, इथे आतमध्ये जायचं आम्हाला. याच्या ते 40 लोक बसतात याच्यात आत. किती मोठा बोल आहे. मला आपण घर बांधण्यापेक्षा हेच बांधलेलं. थांबा ना, अजून पाठवलं नाही ना, कशाला जातं पुढे. सॉरी तारामंडल दाखवणार. बरं असं बसून जायचं गाईज. तर आम्ही चाललो आता गुफेमध्ये. अरे हवा मस्त येते यार. थांबा जरा, पहिले मला एंट्री करू दे. इकडे बसलेलं चौकून सगळे घोडे चला पटपट पटपट. कुठे बसू. अच्छा पेस यहाँ पे कर रहे हैं. हाँ ठीक आहे. मागे टेकू नका फक्त कोणी. चला आता जेवण चलो स्टार्ट करते. मी निघतो आता. आणि श्रीने आम्हाला सांगितलेलं त्याच्याप्रमाणे आम्ही इकडे आलो. श्री थँक्यू सो मच. आणि पप्पाचा रिव्ह्यू बघूया आपण. नाना काय बोलायचं आहे आता. नाना 12वी सायन्सला ऍडमिशन घेणार आहे सगळं बघून. परत एकदा दीदी आता सायन्स मधून ग्रॅज्युएशन करणार आहे. सायन्स मधून ग्रॅज्युएशन. आता रानू मंडल सॉरी काय तारामंडल बघून आलो आम्ही, पण आमच्या राशी ऑलरेडी खराब आहे. श्लोक कसा वाटला तुला. श्लोक कसा वाटला तुला. मज्जा आली ना. तर गाईज बघू शकता इथे फक्त लहान मुलांना मज्जा येते, मोठे जरा बोर होतात. पण ठीक आहे, ज्यांना सायन्स मध्ये आहेत. आम्ही कॉमर्स वाले लोक आहोत, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं त्याचं काही नॉलेज नाही, तर समजून घ्या. चला तर आता गाडीमध्ये बसतो आणि जेवायला चाललोय. त्याच्यानंतर निघूया पंढरपूरला. पंढरपूरचं दर्शन करून मग लगेच निघूया घरी. बाय. तर गाईज आता उतरलो आम्ही जेवणासाठी. आम्ही सुनील प्युअर व्हेज हॉटेलमध्ये आलेलो आहे. तुझी व्हेज खायला गेलं आहे. नॉनव्हेज खायचं होतं. पप्पा सांगतो व्हेज खायचं संध्याकाळी. चला व्हेज खाऊया. भेटूया नंतर. बाय. हॅलो गाईज. तर आता निघालो आम्ही. पान खाल्लेलं आता जस्ट. जेवण वगैरे झालंय मस्त. सगळे बसलेत. आता पंढरपूरला जाणार होतो, पण पंढरपूरचा प्लॅन कॅन्सल केलाय आणि आम्ही आता चाललोय थेट घरी. तर पिकनिक आपली एंड होतीये. घरी जातोय मस्त. आता आराम करू. आता भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. बाय. हॅलो गाईज. तर आता आम्ही जेवण केलेलं आहे. हॉटेलचं नाव आहे मराठमोळं आणि आम्ही तिथे चिकन रान खाल्लेलं आहे आणि मस्त मजा आली. चिकन रान वगैरे जेवण वगैरे दाखवता नाही आलं, बिकॉज आजपर्यंत कधीच दाखवलेलं नाही जेवणाचं. थोडं जिथे जिथे असेल तिथे. बट मराठमोळा हॉटेल बेस्ट चिकन रान होतं आणि मस्त वाटलं. मजा आली. आता 3 तासाची रनिंग आहे आमची. 3 तासात आम्हाला घरी जायचं आहे. मगाशीच मी ॲक्च्युअली बाय बोललो, पण आता मला वाटलं की मराठमोळाचं एक छोटासा सेशन दाखवावं तुम्हाला. आणि खूप छान होतं मराठमोळा हॉटेल. तर चला, या पिकनिकला खूप मजा आली, धमाल आली. काही ठिकाणं आमची ठरलेली, आम्ही थोडंसं क्रॉस करून गेलो. बट ठीक आहे, होतं असं कधी कधी. खूप पोट भरून जेवलं आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज.